मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा सारे अपराध जनाचा 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 ईश्वराने नाले वनी ईश्वराने नाले वनी ईश्वराने नाले वनी ईश्वराने नाले वनी देवावे पाणी संती देवावे पाणी संत तुझे वावे पाणी संत तुझे वावे पाणी संत तुझे वावे पाणी संत तुझे वावे पाणी शस्त्रे झाले केश शस्त्रे झाले केश शस्त्रे झाले केश शस्त्रे झाले केश संती मानवा उपदेश 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 स्वपट ब्रह्म दोरा स्वपट ब्रह्म दोरा स्वपट ब्रह्म दोरा स्वपट ब्रह्म दोरा काटे उघडा ज्ञानेश्वरा 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 ईश्वराचे झाले वनी ईश्वराचे झाले वनी ईश्वराचे झाले वनी ईश्वराचे झाले वनी संत सुखी व्हावे पाणी 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 विठ्ठल 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 योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखी व्हावी पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावी पाणी पांडुरंगा करू प्रथमान मना प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान मना सरे चरण संता तुझा सरे चरण संता तुझा सरे चरण संता तुझा Kade
सुचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटे भीमाराध्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी. वार करू संताचा वार करू संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा. संतांच्या शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा. नीतिर्मतिर्मम वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती 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 माझी रंकाची विनंती. वचन ऐका कमलापती माझी रंकाची योगी पवन मनाचा सह्य अपराध जनाचा. विश्वरागे झाले वडी संती सुखे व्हावे पाणी. आज फार मोठा पर्व काळ आदिशक्ती मुक्ताबाई यांचा आज पुण्यतिथी सोहळा. संतांचं वैकुंठ गमन फार मोठा सोहळा असतो. भगवंताच्या आगमनात पर्व काळ असतो आणि साधूच्या गमनात पर्व काळ असतो. अधिकारी महापुरुष त्या निमित्तानं हा सतसंग करू आपण. सद्गुरूंच्या कृपेनं थोड्या वेळ सेवा. विठाला 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 बऱ्याच दिवसाचं चाललं होतं. बिनु सतसंग विवेकना होई राम कृपा दिन सुलभन. पर्व काळ सापडला. पर्व काळामध्ये
जी सेवा घडते त्याच्यामध्ये फलप्राप्ती जास्त असते. इतर वेळेस जे आपण भजन पूजन सेवा करतो त्याचं फल आणि पर्व काळात केलेल्या सेवेचं फल जास्त असतं. जसं आता अधिक आलाय ना, अधिक महिन्यात जसं सेवेचं फल जास्त असतं ना, तसं पर्व काळामध्ये सेवेचं फल जास्त असतं. मी बऱ्याच दिवसाचं चाललंच होतं, योग जुळून आला. आपण जो सेवेकरता अभंग घेतलाय तो अभंग बी ताटीचे अभंग आहे. ताटीचे अभंग फार थोडे पण फार दिव्य. मुक्ताबाईने कोणाला सोडलं नाही. मुक्ताबाईचं म्हणजे लई दुरीत कामी अधिकारी तेवढाच मोठा आहे. म्हणून सर्व हा पठारी परिवार, सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. आता याच्यानंतर प्रसादे हा एक यज्ञ आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता, भक्ती पंथ बहु सोपा. कारण इथं सगळ्यांना आहे, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. कारण बाकीच्या विधी करायचा ठरला तर सगळे बंधन असतात, तिथं बंधन नाही. खट नट यावे आणि उतर. रंगा येई वो ये 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 रंगा येई वो. आज ठाई पिठाई मागे कृष्णाई कानाई रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये. आज ठाई पिठाई मागे कृष्णाई कानाई रंगा येई वो ये रंगा येई वो रंगा येई वो ये रंगा येई वो. कुंभ वासुदेव कुंभ वासुदेव जगत्रय जननी भारी जगत्रय जननी भारी तू माझे माने तुझे माझे माने माझे माने तू माझे माने. रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो. प्रत्येक काळामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन बदलत आहे. कृत्याय तो विष्णू. कृतयुगामध्ये आयुष्य भरपूर होतं, कोणी खोटं बोलत नव्हतं, सगळं वेळेवर, पाऊस वेळेवर पडत होता. तर त्या काळात आयुष्य जास्त असल्यामुळं ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळं होतं, ध्यानानं भगवंताची प्राप्ती. त्रेतायात यजतो मखय. त्रेतायुगामध्ये यज्ञानं भगवंताची प्राप्ती होती. द्वापारे परिचार्या पूजा, भगवंताची पूजा करायची म्हणजे भरपूर साधन लागत असतं. पण कलियुगामध्ये कलो तद हरिकीर्तनात, कलियुगामध्ये करावे नारायण बाकीचे साधनं आपण करू शकत नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म आणि यथासांग घडत नाही. पण कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती साया जावे वनांतरा.
आवाज येतोय तिकडं? हा? नाही, तुमचा आवाज तुमचा आवाज इकडे येतोय. तुमचा आवाज इकडे येतोय. हे साधन प्रधान साधन आहे. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शिके स्नानादी कर्म नामे धर्म धर्म पावन. कलियुगामध्ये बाकीचे साधनं घडतील न घडतील, पण नामस्मरण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय होतं भगवंताच्या चिंतनाना नामस्मरणाना जळतील पापे जे भगवंत लागुनिया पाया इनवितो तुम्हाला, लागुनिया पाया इनवितो तुम्हाला. स्वर्गात हे भजन नाही. स्वर्गात भजन वेगळे, स्वर्गात सगळंच वेगळं आहे. पण हे भजन लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. संत या आनंदात असतात. सेवितो हा रस वाटितो अनिका. घ्या रे भो नका. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग उच्चिष्टाचा भाग. शेष उरला तो शिव. कारण ते ब्रह्मानंदी असतात. ब्रह्मानंदी लागली टाळीक. आपण विषयाच्या रसामध्ये असो. आपण विषयामध्ये रमलेले मंडळी आहोत. आपण विषयामध्ये आपल्याला थोडं काही भेटलं का आपण त्याच्यात खुशी. पण संत विषयाच्या पलीकडे गेलेले. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे. ते आनंदात येते. दिव्य आनंदामध्ये कारणा वाचून मिळाला आनंद आहे. तो आत्मानंद आहे. तो ब्रह्मानंद आहे. तो परमानंद आहे. तो फक्त भगवंताच्या चिंतनानं भेटतो. ते बी अंतकरण शुद्ध झालं तर भेटतो. अन्यथा नाही भेटत. भजन तर सगळं जगच करतंय. कोण भजन नाही करीत? पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. पण जयाची भजने भोगासाठी म्हणले. रगड लोक परमार्थ करतात म्हणजे. पण जयाची भजने भोगासाठी. जो भगवंता करता भजन करतो तो मज व्हावा. तो मज व्हावा. वेळो वेळा व्हावा. ते भजन अंतकरण पवित्र करतंय. कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. वंदिता
काय करते कथा? आपल्याला अभंगाकडे यायचंय. आपलं मन पवित्र झालं पाहिजे, आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे येऊनी गोपाळ राहे तेथे. जैशी गंगा वाही तैसे ज्याचे मन. कुठे देव? कुठं राहतो देव? भगवंत जाण आणि ज्याचं अंतःकरण पवित्र आहे. मृदू सभाय नवनी तैसे अशांच्या अंतःकरणामध्ये क्षेत्र संन्यास घेतो म्हटले मी. क्षेत्र संन्यास घेतो. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जे निजेले अति उपाशी वैराग्य गा. अशा महात्म्याचं वैराग्य उपासना करता झोपेत असं मन पवित्र जर झालं तर मग आपल्याला तो दिव्य आनंद प्राप्त होतो का ज्याच्या करता आपण अनंत जन्मापासून सारखं पळतोय. आपण प्रत्येक जण पळतोय. सुखा करताच पळतोय ना. सुख भेटतंय का? भेटतंय पण टिकत नाही. भेटतंय प्रत्येकाला पण टिकत नाही. आणि जे टिकत नाही ते खरं नसतं. विठाला 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 आणि मग जे खरं नाही ना ते संतांना मान्य नाही. संत असा दिव्य आनंदात आता सत्य साच खरे नाम विठोबाचे. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. सुख हे भगवंताचं स्वरूप आहे. आपल्याला सुख पाहिजे का देव पाहिजे? आपल्याला सुख पाहिजे. देवाचं काही घेणं नाही आपल्याला. महाराज म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. घेतला कोणा देव? आयता आला घर पोसवणी. देव न लगे. देव ठेवायचा कुठं? अंतःकरणामध्ये जागा तर पाहिजे ना. संतांनी सांगितलं सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजे सुख आणि देव एक वस्तू आहे ते सांगण्याकरता संतांचा अवतार असतो. आणि मग संत आपल्याला सांगतात का पहिलं परमार्थामध्ये अंतःकरण पवित्र झालं पाहिजे. त्याच्याकरता हा सत्संग आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. तिथं काय होतं? जळती दोषाचे डोंगर. संतांचं जरी नामस्मरण केलं तरी पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे संतांचं जरी नामस्मरण पुण्यवंत म्हणलं. नुसतं पुण्य नाही. वंत प्रत्यय लागला का जास्त पुण्य, शुद्ध पुण्य. तुका म्हणे पापी जाती संत ज्यांचं मन असं पवित्र झालंय. कारण माऊलीनं ताटी लावलेली. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र इथे असं महाराष्ट्रात तरी कोणी नसावं. जो महाराष्ट्रात जन्माला आला त्याला विठ्ठलपंत माहिती आहे, रुक्मिणी माता माहिती आहे. त्यांचं आचरण पवित्र, त्यांची तपस्या, त्यांचं वैराग्य, त्यांचा त्याग. इथं आपल्यापासून का लांब आहे का नेवासा? इथं हे सगळं शास्त्र घडलं. पैठणला बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आपेगावला काही गोष्टी घडल्या. नंतर आळंदीचा विषय. असे विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यांच्या तेजामधून वैराग्यातून प्रगट झालेलं एक महात्मा जन्माला येण्याकरता 20-20 पिढ्यांचं पुण्य लागतं, सेवा लागते. तो एखादा महात्मा पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे
इथं तर चार महात्मे काय पुण्य असन, काय पावित्र्य असन विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच, काय वैराग्य असन, काय तपश्चर्या असन, कोणत्या जन्माचं एवढं तप असन. 4 महात्मे, दिव्य 4 महात्मे. परंपरा तिकडे परंपरा पाहिलीत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. दिव्य परंपरा. इकडे परंपरा पाहिली तर गोविंद पंतांना गैनीनाथांचा अनुग्रह होता. माऊलीपासूनच सुरू झाला असं नाही. मूळ चरित्र जर पाहिलं ज्ञानेश्वरीमध्ये तर 3 पिढ्यापासून गोरक्षनाथ गैनीनाथांचा अनुग्रह होता. गोरक्षनाथाने सांगितलं होतं गैनीनाथांना, तू थांब म्हणले, ह्या कुळामध्ये स्वतः भगवान परमात्मा येणार आहे. ती तिथं गंगाद्वारला त्र्यंबकला थांबले होते. जायचंय ना आपल्याला त्र्यंबकला. बरीच मंडळी येते ती कोणी 16 तारखेला 17 तारखेला आपल्याला आहे प्रदक्षिणा. ज्यांना हे शक्य ते या. तिथं ते नाथपंथी वाट पाहत होते. भगवान परमात्मा या अवतारात स्वतः अवतार घेणारे विठ्ठल पंत रुक्मिणी ते मातेचे तात्पर्य हे सामान्य नाही. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार, स्वतः भगवान परमात्मा आले माऊलीच्या रूपात. ब्रह्मा सोपान तो झाला. आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी. मुक्ताबाई म्हणजे सामान्य नाही, आदिशक्ती जगदंबा माता आई साहेबे फार मोठा अधिकारी. असे संत मंडळी जन्माला आले पण सुरुवातीपासूनच संन्यासाची मुलं म्हणून यांना भरपूर आळंदीमध्ये त्रास झालेला आहे. भरपूर त्रास झालेला आहे. लहानपणापासून त्रास झालेला आहे. शुद्धीपत्रा करता हे केलेले. विठ्ठल पंत रुक्मिणी माता देह त्याग केलेला आहे. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, येरती अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि मग विठ्ठल पंत रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं आपल्या मुलांकरता. पण मुलांचा त्रास कमी झाला का? नाही ना, मुलांचा त्रास कमी नाही झाला. भरपूर पैठणला गेले, कोर्टामध्ये भरपूर त्यांचा हे झालं, त्यांच्या बाजूने भरपूर हे केलं, परंतु त्रास कमी नाही झाला. मुंजीला परवानगी नाही. आणि मग सिद्ध बेटामध्ये राहिले. विठ्ठला 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 सिद्ध बेटामध्ये ते भोलेबाबाचा अवतार आहे. गंगाद्वारला त्यांचा तिथं गैनीनाथांकडून त्यांना प्रसाद पण मिळाला, अनुग्रह मिळाला. परत आळंदीला आले. सगळ्या भावंडांना तो प्रसाद वाटला. बराचसा काळ गेल्यानंतर 1 दिवसाचा प्रसंग आहे. माऊली मधुकरी मागण्याकरता आळंदीत गेले. भरपूर त्रास, काही कारण नाही, काही चूक नाही, काही दोष नाही. आपण आलो कशा करता म्हणले दादा? जगाच्या कल्याणा. अवतार कशा करतात? आपण कशा करता आलो ह्या मृत्यू लोकांमध्ये? जगाच्या कल्याणा, संताच्या देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, कष्ट भीती
सर्वसामान्य जीवाला खरा परमार्थ सांगावा, आत्मज्ञान सांगावं, सुखाचा मार्ग सांगावा, भक्तीचा मार्ग सांगावा, कारणासहित दुःखाचा नाश व्हावा. पण ऐकत कोण? मधुकरी भेटून दे ना. भेटली दिली कोणा मधुकरी तर काही नाही, त्याच्यामध्ये मध्ये कालवावी, उपवास घडावा. योगाचा हे असल्यामुळं काही दिवस राहिले याच्यावर लईच अनुताप झाला. ज्यावेळेस अति होतं त्यावेळेस एक दिवस माऊलींना ताटी लावून घेतली, पूर्ण ताटी लावून घेतली, बसले चिंतन करीत भगवंतात. आता काय ताटी उघडायची नाही म्हणले. आणि मग ताटी लावून घेतल्यानंतर बाकी सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला ताटी उघडण्याकरता, परंतु ज्ञानेश्वर महाराज कोणाचंच ऐकत नाही. आणि मग ज्यावेळेस आदिमाया शक्ती जगदंबा मुक्ताबाईंना उपदेश केलेला आहे 11-12 अभंग आहे ताटीचे, का तुम्ही ते योगी आहे म्हणले. योगाच्या परंपरेतले ना 6वा अध्याय पहा ना ज्ञानेश्वरीचा, सगळा योगच सांगितला. मग तुम्ही योगी म्हणले, तुमचं मन कसं आहे या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. योगी पावन मनाचा, 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 साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वराजे झाले बने, विश्वराजे झाले बने, विश्वराजे झाले बने, विश्वराजे झाले बना, विश्वराजे झाले बने, विश्वराजे झाले बने, विश्वराजे झाले बने, विश्वराजे झाले बने. मुक्ताबाई माऊलीला उपदेश करतात. योगी कसा असतो म्हणले. योगी काय कसा असतो? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. आपलाच हात आपल्याला लागला तर आपण काय हात काटून टाकीतो का? आपली जीभ जर दाता खाली सावली तर दात पाडून टाकीतो ना आपण, नाही पाडीत. योगी कसा असतो? आता योगी म्हणजे काय? आपल्याला असा योग म्हटलं आपल्या डोक्यात लगेच येतो 6वा अध्याय. योगी असा असतो, अष्टांग योग येतो आपल्या पुढं. पण गुरुवारी दादा सांगायचे, आपल्याला भरपूर सहवास भेटला का योग, अरे तुम्ही सुद्धा योगीचे म्हणले. योग शब्दाचा अर्थ जोडणं, योग शब्दाचा अर्थ जोडणं. कोणी योगानं भगवंताला जोडते, कोणी नामस्मरणानं जोडते, कोणी भक्तीनं जोडते. याचा जसा अधिकार असेल तसा आपल्याला सुद्धा संतांनी भगवंताशी जोडून दिलंय ना. उजळले भाग्य आता अवघी संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ म्हणजे देवाशी आपली तुटलेली नाळ असते ना, त्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस ते नाळ तोडतात ना, ती पुन्हा श्वासावर जोडून दिली बोधाशी. चिदानंद रूपम शिवोहम 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 पद्मनाभ. ज्यावेळेस संत आपल्याला भेटतात ते काय करतात? देवाचं आपलं नातं जोडून देतात. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. जोपर्यंत नातं कळत नाही तोपर्यंत देव एकीकडं आपण एकीकडं. महाराज म्हणले कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी गुरु, सगळं कृष्णमय झालंय. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही बता.
मीराबाई म्हणते मेरे तो गिरीधर गोपाल. दुसरा पा आपल्या मध्ये त्यांच्या मध्ये किती फरक आहे. आपला सवडीवर देव भेटला तरी चालतो, नाही भेटला तरी चालतो, नाही का. फक्त काय मीराबाईची भक्ती, याला अनन्य भक्ती म्हणतात. योग शब्दाचा अर्थ जोडणे. तुम्ही योगी आहात. अष्टांग योगांची परंपरा आहे. योगी पावन. पावन शब्दाचा अर्थ पवित्र. आपण म्हणतो ना ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा तुमचा अनुग्रह लाधालो. पावन झालो म्हणजे काय झालो, पवित्र झालो. विठ्ठला 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 विठ्ठला. पवित्र झालो आणि व्यापक झालो. पवन शब्दाचा अर्थ व्यापक शब्द आहे. ही हवा, ही वायू, ही आकाश व्यापक आहे ना. योगी पावन मनाचा. योग्याचं मन कसं असतं, योग्याचं मन पवित्र असतं, शुद्ध असतं, अपपर भाव नष्ट झालेला असतो. सगळे ज्ञानेश्वरीची सोपी प्रक्रिया. हे समजते श्री वसुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी रावानी ज्ञानी यातोच. नामदेवराय स्वतः म्हणले ना, लाजले गे माया मन असं झाल्यावर मग कुत्र्यामध्ये सुद्धा गाढवामध्ये सुद्धा हे कधी आहे. आपल्याला आई वडिलांमध्ये जरी दिसला तरी लय झालं. पुंडलिक रायासारखा आई वडिलांना दिसला, गुरुमध्ये गुरु साक्षात परब्रह्म, नाही का. मातृदेवो भव, पितृ सुरुवात इथून जरी झाली आणि मग लाजले जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप जे जे भेटे भूत ते ते मानिजे. पा योग आलाय तिथं. आता तर परवा सापडला का नाही, भक्ती योग निश्चित जाण माझा विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही योगी आहात. तुम्ही आले कशा करता, तुमचा अवतार कशा करताय, नाही का, कशा करता आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. बोलिले जे ऋषी सास भावे वर्त. झाडू संत आड राणी भरले जग. आड राणी म्हणजे कुठं, आड राणी शब्दाचा अर्थ काय. आड राणी म्हणजे विषयामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शेन पावला. माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनते कोणी. तर भेटले जेवणा संत तर जीवन बदललं तर बदललं, नाही तर मग गेले भेंड्या कात्री. विठ्ठला लाईट आली का, बरं झालं. महाराज
मनाचा साही अपराध जनाचा. योगी कसा असतो म्हटले. आणि माऊलीच्या चरित्रामध्ये आहेच ना तसं. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने आता हे केशर आंबे इथं यांनी बरंच 4-5 वर्षे पाणी घातलं ना तुम्ही. पण आपण जर तोडायला आलो तर आपल्याला नको म्हणून कधी आंबे. कुराड घेऊन जरी आलो तरी नाही म्हणणार नाही. हे दृष्टांत दिलाय माऊलीनं आपल्याला पटण्याकरता. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली. साधूचं अंतकरण कसं असतं. पिकले आंबे ना आपल्यासारखा आला कुरड घेऊन एवढे पाडून नेले आंबा म्हणून का तो पाणी घातलं का तू कशाला आला नाही ना. आपण परत येते नाही. ऐका थोड्या वेळ आता. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. योगी कसा असतो म्हणले नाही का. तुम्ही ताटी उघडायला लावली महाराज कोणाचं नाही ऐकलं. पण ज्ञानेश्वर महाराजांना ताटी उघडावं लागली. कारण माऊली काय अज्ञानी होते का. माऊली अज्ञानी नव्हते. त्याच्यामध्ये अध्यात्म आहे महाराज. संतांची लीला असती. आपण सामान्य नजरेतून संतांकडे पाहतो. भगवंत जशा लीला असतात ना अलौकिक असतं जीवन साधूचं. जर समजा माऊलीनं ताटी लावली नसती ही अभंग आपल्याला पाहायला भेटले असते का. महाराज इतके दिव्य अभंग आहे ना. साधू कसा असावा म्हणले. बरी भगवा झाला नाही हात वश केला कामे कया म्हणे नाही साधू. कोणाला सोडलं नाही महाराज. मुक्ताबाईची इतकी प्रखड भाषा आहे ना. अभंग तर 12चे फक्त ताटीचे. पण अख्ख्या अभंगामध्ये इतकं दिव्य ज्ञान आहे ना. हे दिव्य ज्ञान बाहेर आलं असतं का ताटी जर नसते उघडली. माऊली अज्ञानी नाही. पण ही लीला आहे आपल्याकरता आहे सगळे. म्हणून ताटी लावली. आणि ताटी का उघडली हे अभंग बाहेर आले. आणि माऊलीनं ताटी उघडली. विठ्ठल 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 योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. योगी कसा असावा. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरी रंगीलाची. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. तिथं अपपर भाव नाही. विषय विरक्ता जया विषय विरक्ता जया नाही अपपार. विषय विरक्ता जया विषय विरक्ता जया विषय विरक्ता जया नाही अपपार. विषय विरक्ता जया कोण धन्य धन्य जगी तोच एक हरी रंग्या. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्टम सततम योगी यतात्मा. तिथं योगी शब्द आलाय 12व्या अध्यायामध्ये. भक्त कसा असतो.
भगवंताला आवडणारा भक्त, योमद भक्त समीप्रिया, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी देवाला आवडणारा भक्त. आपल्याला देव आवडतं पण देवाला आपण आवडलं पाहिजे ना. गाईला गुचिड आवडत आहे का? गुचिडाला गाय आवडती पण गाईला गुचिड आवडत नाही. गुचिड म्हणजे मागणारे भक्त सारखे मागत राहते, ते भक्त देवाला आवडत नाही. देव द्यायला तयार आहे पण महाराज मागत नाही ना. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समीप्रिया. मागत नाही असं नाही, मागतात पण काही मागत नाही आपल्यासारखं. जगद्गुरु तुकोबर आहे, मागतात. अखंड दया तुझी प्रीती मज दे दयाची संगती मग मी कमळापती. असं कोण भेटन? असे संत जे ना, असं दुसरं कोण आहे? संत समागम एखादी करी व्हावे त्याचे द्वारे. संत तेथे विवेका विवेक संतांकडे. काय मागावं? सार काय असार काय? सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून प्रथम चरणात सांगितलं योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. आणि दुसऱ्या चरणामध्ये 2 दृष्टांत दिलेत. विश्वरागे झाले वनी, 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 विश्वरागे झाले संत सुखी व्हावे पाणी, संत सुखी व्हावे पाणी, संत सुखी व्हावे पाणी, विश्वरागे झाले वने, विश्वरागे झाले वने, विश्वरागे झाले वने, विश्वरागे झाले वने. विश्वरागे झाले वनी संती सुखे. पेटलंय धडधड, अख्खं विश्व पेटलंय पण पाण्यापुढं काय करीन ते? पाणी दृष्टांत पहा कशी आहे. वनी म्हणजे अग्नी जरी झालं, सगळे जरी विरोध झाला सगळा, पण जर संत पाणी झाली तर काय करणार? पाण्यापुढं काय चालतं? आपाप शांत होतं ना. म्हणजे दृष्टांत सुद्धा कसे आहे. सगळं विश्व जरी विरोधात गेलं आणि माऊलीचा जय जयकार झालाच ना नंतर. आज आपण एवढं ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतो का? लोखंडाचे चणे खावे मग ब्रह्मपदी नाचावे. अगोदर परीक्षा द्यावं लागली ना, दिव्य द्यावं लागलं, दिव्य द्यावं लागलं, सीतामातेला दिव्य द्यावं लागलं ना, परीक्षा द्यावं लागली ना. तसं या सगळ्या संतांना आपण जर सोनाराच्या दुकानात गेलो, काही मोडायचं ठरलं तर लगेच मोडितो का? काय करतो?
तापून घेतो. तेची संत ज्याचा हेत नेनती काही टाणा टोना एका. संतांची सुद्धा प्रत्येक संतांची परीक्षा झालेली. त्या पदाला तसं जाताच येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. एखादा संत असा दाखवून द्या. मैपती बाबांनी तर सगळ्या संतांचे चरित्र लिहिले. हिंदी भाषेतही भरपूर संतांचे चरित्र आहे, पण एखादा संत असा दाखवून द्या. कोणा तरी परीक्षा घेतलेलीच आहे. नाही समाजाने घेतली तर घरच्यांनी घेतली मीराबाईची. विशिका प्याला बाहेरच्यांनी नाही दिला, घरच्यांनी. म्हणजे परीक्षा घेतलीच महाराज. महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शापिताचे काम नाही येथे बहुत धडधरी झाली म्हैस गाय. बहुत धडधरी झाली म्हैस गाय. शापिताचे काम नाही येथे बहुत धडधरी झाली म्हैस गाय. बहुत धडधरी झाली म्हैस गाय. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा फार अवघड आहे. शाब्दिकाचे काम हे बंडल मारून गेले भेटून. शाब्दिक ज्ञानामध्ये फटाफटावर भेटतील. महात्मा दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे, अति दुर्लभ. बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली. महाराज सगळ्यात अवघड गोष्ट असं चंद्रामृत सुखे सेववेला. चंद्रामृत सुखे सेववेला. सुता दाता रवी धरवेला. सुता दाता रवी धरवेला. बाह्येला सागर तरवेला. बाह्येला सागर तरवेला. परित्या साधूची भेट न होईल गा. 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 साधू भेटणार नाही, पण कसा साधू? असा साधू जो पाण्यासारखा शांत झालाय. पाणी नुसतं शांतने निर्मळ असतंय. पाण्याचे लई लक्षण आहे. म्हणजे असे जे संत झालेले शांत झाले. आला शांतीचा वारा, शीतळ शांतीचा वारा. त्यांनी सुख झाले या फिटला पातकांचा थारा. कडी काळाशी धाक धरा रागा. नरहरी रामा गोविंदा. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. यवन अंगावरी थुकला. त्याला शाप नाही दिला का दिला? आता माऊलीला मांडे भाजायच्या टायमाला काय काय प्रसंग आले महाराज. जी मांडे भाजूच शकतात पाठीवरती, काय एखाद्याला शाप देऊ शकत नाही का? पण याच्यात बसत नाही ना. मग माऊली म्हणले खळांची. जर खळ मरो म्हटले असते तर आज कोण पसायदान म्हणलं असतं? कोण पसायदान म्हणतं रे? संती सुखे व्हावे पाणी. हे संताचं लक्षण आहे. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावी पाणी. म्हणजे शब्द सुद्धा एक प्रकारचं शस्त्र आहे बरं का. एखादा जर आपल्याला बोलला 20 वर्षापूर्वी 50 वर्ष बोललेला असला तरी आपल्या काळजाला लागलेला असतो. तो शब्द माझ्या काळजाला लागला म्हणतो आपण. म्हणजे शस्त्र आहे. तो दृष्टांत महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिला. शब्दशस्त्रे झाली क्लेश. शब्दशस्त्रे झाली क्लेश. शब्दशस्त्रे झाली क्लेश. शब्दशस्त्रे झाली क्लेश. संती मानावा उपदेश. विश्वरागे झाले वनी. विश्वरागे झाले वनी. संती मानावा उपदेश. विश्वरागे झाले वनी.
ईश्वरागे झाले वनी. एखाद्यानं आपल्याला शब्दाला शस्त्र म्हणलंय, खरं आहे ती, एकदम खरी गोष्ट आहे. जुन्या लोकांची म्हणे, माराचे वळ बोजातेत म्हणले, पण एखादं जर बोलला तर गाठ तयार होते, अंतःकरणामध्ये गाठ तयार होते. आणि संतांच्या ठिकाणी ती गाठ नसतात. संदेहाच्या सुटल्या उटी झालो शीतळ, आपल्या अंतःकरणात लगेच गाठ तयार होती. आपल्याला एखाद्यानं जर काही बोलला लगेच गाठ तयार होती. पण माऊलीनं सांगितलं, शब्दशस्त्री झाली क्लेश संती मानावा उपदेश. प्रसिद्ध उदाहरण नुसतं फक्त त्याची आठवण करून देतो तुम्हाला. प्रसिद्ध उदाहरण, ध्रुव बाळाला आई काय काय बोलली होती. मांडीवर बसला होता ना राजाच्या भागवत ऐकणारी मंडळी आहात आपण. सुनीती आणि सरुची, सावतर आईचा मुलगा समजा आपल्या सोप्या भाषेमध्ये, तो मांडीवर बसला. ती आई काय बोलली होती माहिती का, तुला जर ह्या मांडीवर बसायचं असलं तर देवाला प्रसन्न करून घ्यावं लागल, तप करावं लागल. ज्यावेळेस देव प्रसन्न होईल त्यावेळेस वरदान माग, माझ्या पोटाला ये, मग तुला ह्या गादीवर बसता येईल. छोटंसं कोवळं मुलगा आहे, शुद्ध अंतःकरणाचं आहे. काय अंतःकरण आहे त्याच्यावाला, त्याच्या अंतःकरणाला ती शस्त्रासारखे लागलेले. मी तर संती मानावा उपदेश, रागने सांगितलं, कोर्टात नाही जायला सांगितलं. त्या आईनं सांगितलं, बाळा अरे या मांडीच्या काय नादी लागलं म्हणते तू, ही मांडी अविनाश आहे का, अरे अशी मांडी भेटव म्हणले, तुला अशी मांडी भेटली पाहिजे. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे, त्या मांडीवर तुला कोणीच उठवणार नाही अशी मांडी, भगवंताची प्राप्ती करून घे म्हणले तू. म्हणजे आईनं सांगितलं काय मुलाला, संती मानावा धन्य माता पिता. तयाचिया धन्य माता पिता, तयाचिया धन्य माता पिता, तयाचिया धन्य माता पिता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. आपुली अहिता डोळस घालता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. संती मानावा उपदेश ऐकलं आईचं ऐकलं आणि भगवंताची प्राप्तीच केली महाराज. भगवंताचं सगुण दर्शन झालं, साक्षात्कार झाला. तात्पर्य, संतांचं अंतकरण कसं असाल, एका आईचं अंतकरण असं असतं, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी भाविन उठी भार वाही त्याचे सर्वस्व ही साहे. असे संत आईनं उपदेश केला आणि भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून महाराज म्हणतात, संती मानावा उपदेश. जरी आपल्यावर काही अन्याय झाला असेल, आपली काही चूक नसेल, पण तरी त्याच्यापासून चांगलंच घ्यावं. जे खळांची व्यंकटी सांग नाही का, कोणी असलं त्यांना कारण, त्याचं कारण आहे सगळ्यामध्ये ब्रह्मदर्शन झालेलं आहे. काय जे आपल्या डोळ्याला जे दिसतं त्याच्यामध्ये जर आपलं स्वरूप दिसतंय, जिकडं तिकडं पांडुरंगच दिसतोय, याच्यामध्ये वस्त्र सोडून काय आता ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे, ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे. एकची धागा नाना परी कपडे, एकची धागा नाना परी कपडे. कोळी आणि लुगडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे, ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे. एकची सोने नाना परी लेणे, एकची सोने नाना परी लेणे. बाई आधी उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे, ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे.
एकची माती नाना परी भिंती एकची माती नाना परी भिंती रजनानी सुभडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा खरे आणि रोखडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे प्रमाण मुक्ताबाईचे आणि सगळ्यांच्या व्यवहारातले तिन्ही दृष्टांत वेगळं सांगायची गरज नाही राहिली आपल्याला आता. प्रमाण मुक्ताबाईचं चरित्र सांगायचं तरी 7-8-10 दिवस लागतील. नुसतं मुक्ताबाईचं चरित्र जरी पूर्ण सांगायचं ठरलं तरी 7 दिवस लागतील. ठीक, आपण थोडा वेळ झाली आपली वेळ. सगळ्या अभंगाचं तात्पर्य असं आहे, त्यांना प्रत्येकामध्ये भगवान परमात्मा दर्शन झाले. जिकडं पाहावं तिकडं भगवान परमात्मा आहे. मुक्ताबाईनं सांगितलं ज्याने आपल्याला त्रास दिलाय त्यांच्यामध्ये तरी दुसरं काय ब्रह्मच आहे ना. जर ब्रह्मच आहे मग हे लोक का त्रास देतात? अज्ञानी. आपलं छोटंसं मूल आहे, बाळ आहे, आईच्या मांडीवर बसलेलं असताना आईला लाता मारतं. आई त्याला काय तिकडे चारीत नेऊन टाकी का? नाही ना. अरे आपली मुलंच आहे म्हणले, अज्ञानी आहे ते, त्यांना ज्ञान नाही. अज्ञानामुळे आपल्याला त्रास देतात म्हणले. पण त्यांच्या स्वतःमध्ये काय ब्रह्मच आहे, पांडुरंगच भरलेला आहे. विठू जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. तेच संतांना दर्शन झालं. कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. दागिना जरी काही नाव असलं पण अधिष्ठान सोनं आहे. तुम्ही कोणतंही भांडं घ्या, अधिष्ठान माती आहे. कापड कोणतंही घ्या, आता ही कापूस आहे का काय, पण अधिष्ठानाकडे नजर नाही जात आपली. आपण म्हणतो नाही नाही ही साडी आहे, ही टोपी आहे, चुडी आहे, अधिष्ठान कुठं कळतंय आपल्याला. बाबा म्हणायचे गाय काय खाती हे पाहू नका, दूध किती पवित्र देते हे पहा. कर्म पाहू नका, कोणाचं अधिष्ठान पहा. कसं बघितलं तर प्रत्येकामध्ये आपण रोज म्हणतोय सर्वागटी. अरे सगळ्यांच्या अंतकरणामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू असता. म्हणजेच ब्रह्मपट विश्वपट ब्रह्मद्वारा हे सगळं ब्रह्म भरलेलं आहे, सगळा पांडुरंग भरलेला आहे. जरी त्याने आपल्याला त्रास दिला असेल पण ते भगवंताचं स्वरूप म्हणून समजा आणि ताटी उघडा शेवटच्या चरणामध्ये. विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ईश्वरागे झाले वाणी ईश्वरागे झाले वाणी ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ईश्वरागे झाले वाणी ईश्वरागे झाले वाणी शांती सुखे व्हावे पाणी शांती सुखे व्हावे पाणी ईश्वरागे झाले वाणी ईश्वरागे झाले वाणी शांती सुखे व्हावे पाणी शांती सुखे व्हावे पाणी ईश्वरागे झाले वाणी ईश्वरागे झाले वाणी. विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा अशी प्रतीती आपल्या जीवनात यावी. द्वैत जावं, द्वैताची झाडणी
मग कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही. किती सोपं परमार्थ सांगितलं आपल्याला, अवघड नाही सांगितला. पण संतांच्या मार्गाने जर गेलं तर संत कलियुगामध्ये नामस्मरण सोडून दुसरा मार्ग सांगत नाही महाराज. म्हणून आपण एकदा सर्व मिळून एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं नामस्मरण करू. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार आपले नारायणराव पठारे यांच्या वस्तीवर आज सत्संगाचा योग, मोठा पर्वकाळ. सगळ्यात अगोदर समाधी घेतली माऊलीनं, त्यानंतर सोपान काका सासवड. आता इकडं आपलं नेहमी जाणं असतं, परंतु निहूनला काही सहसा आपल्याकडून लोक फार कमी जातात. फार मोठा पर्वकाळ, फार मोठा सोहळा असतो. तिथं मुक्ताबाईची समाधी म्हणजे वीज कडाडली अशी वीज. सगळ्यांच्या लक्षात आलं होतं, कारण हे बाकीच्यांनी समाधी घेतली होती, पण चांगदेव महाराज, नामदेव महाराजांनी ते प्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे. सगळ्या समाधीचं वर्णन नामदेव महाराज आणि दादा होते ना, दादांनी सांगितलं आता मुक्ता थांबत नाही म्हणले, नाही का. आणि वीज कडाडली अशी, आणि त्या स्वरूपामध्ये मुक्ताबाई लीन झालेल्या आहे. मुक्ताबाईची काय अशी बाकीच्यांसारखी सामान्य समाधी नाही, स्वरूप. कारण ती आली तेच त्याच्यातूनच आली होती ती शक्ती, आदिशक्ती मुक्ताबाई. एक व्यापक तत्व येते, ते तत्व आकाराला आलं मुक्ताबाईच्या रूपानं, जगाच्या कल्याणाकरता, आपल्याला हे उपदेश करण्याकरता. आणि आज त्यांचा समाधी सोहळा, आणि नंतर मग बाकीच्या समाध्या झालेल्या आहेत. म्हणून आता आपण भगवंताचं नामस्मरण झालंय, चिंतन झालंय, एकदा संतांचं भजन करू आणि मग प्रसाद घेऊ. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. Raya
मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया मूर्तिराया मूर्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया मूर्तिराया मूर्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया मूर्तिराया मूर्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया 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 मूर्तिराया मूर्तिराया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई महाराज